जय एकविरा मंडळी, तर स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये तुमचा. तर बोलत असेल भाई चालले कुठे टोपी बिपी घालून, तर चालल्यावर शर्तीनं ना आपलं बुलेट भाई बघा तयार झाले. मग तसंच बसलो गाडीनं निघलो जायला. अड्ड्याम पोचलो तर बादलचा न मथुरचा फेरा घालायला चालवलेली बैला. मग राहिलो त्यानंच बघत. मग लगेच धावली आपली बैलांना. बुलेटला सुंदर पैरा होता सांगरोलीचा ना. बाईने मास्क लावायची पद्धतच वेगळी. मला कारले लगेच बैला जमलेली आपली शरद. बैला काढून आणली तर लागलं लगेच टोल नाका. मग राहिलो तिथंच उभं. खुटारच्या सोन्याची पण शरद जमलेली ना. बाजूला आवरे गर्दी जमलेली तेच बघायला आलो. तर मथुर आलेला, मथुरची शरद जमलेली ना. भाई झुपूनच देत नव्हता गाड्याला. लय अरे होता झुपासाठी तो. मथुरच्या विरोधात गाडी होती तीच भुंगांना सैराट भाई टॉपची गाडी होती. अशीच आलो खाली गाड्या बघायला, तर गाड्या बघायला लयच होत्या ना. आजच्या अड्ड्यात गर्दी पण आवरी होती की फुल जाम झालेला अड्डा. तर पब्लिक कला किकाल तर बघा होतो तो तलो जसा राजा चाललेला पलून. बघा कसा पलत निघले भाई. शर्तीन काही पलायला भेटला ना त्याला, म्हणून तो बाजूलशी पलत निघला. मग तर बादलची गाडी मांडलेली दादा सरकारचा बादल. बघा सुट्टी कशी आहे. तुम्ही विचार करा त्याचा, ती सगळी खाली बसल्या गाला कारण समोर होती स्क्रीन, म्हणून सगळी स्क्रीनवरच आनंद घेत होती. लगेच आलो जेवायला बसलेलो तर लगेच सुटलेली मथुरची शरद. मग तसंच जेवणावली उठून आलो शरद बघासाठी. भाई गाड्या बघा कशा पाला तर नोंदली टॉपची बैलात. लढत पण अशीच चालू झाली, एक कुठली पुढं तेच समजत नव्हता. सगळी मथुरच करी होती, पण कोण जिंकल ते बघा लास्ट परत. भाई गाड्यांचा स्पीड बघा काय स्पीड. भुंगाची गाडी पुरं होती. मग झाली ना भाई भुंगानं सैराट विजय. मग लगेच तसंच निघलो आम्ही पण धावत भुंगाजवळ ना. गाडी पण लगेच येऊन आमच्या समोरच थांबलेली भुंगाची. लगेच भाई आली ना सगळी पब्लिक. मथुरची गाडी हरलेली, पण मथुरच्या बाजूला पब्लिक पण तशीच जामच होती. तर आजच्यासाठी एवढाच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.